फार मोठी हानी वारकरी संप्रदायात 4 दिवसापूर्वी झाली. एवढी हृदयद्रावक अंत्यविधी वाल्मिक बाबा पाहण्याचं योग कोणाला येऊन तुम्हाला पाहावं लागलं त्या दिवशी. बोलू का? समाज आहे महाराज. तुम्ही कलाकाराला 4-5 हजार रुपये देता, तेवढ्यावर त्यांची किंमत करता का? जेव्हा एक पकवाजा मरतो ना, संप्रदाय बिघडत नाही महाराज. गोविंद महाराज, संप्रदायाकडे खूप पर्याय आहेत, पण समाजाने हे ध्यानात ठेवलं पाहिजे, संप्रदायापुढे पर्याय आहेत पण त्या कुटुंबापुढे पर्याय राहिलेला नाही. 2 पोरं कीर्तन वाजून निघाले, काळानं घाला घातला. त्यात एक पोरगा असा आहे, माऊली बोर्डीकर, आडनाव कराळे त्याचे. तो माऊली असा आहे महाराज, त्याच्या वडिलाला कॅन्सर होतं, कर्ज काढलं 15 लाख बापाच्या विलाजा करता. आणि 9 तारखेला 2 महिन्यापूर्वी बाप मेला, बरोबर 9 तारखेला पोरगा मेला. बाप मेला. एक भाऊ आहे तो मती मंदिर, हो तोच ना, एक मतिमंद होता तो आहे, एक बहुमतिमंद आहे. भाऊ वडील नाही. आणि जेव्हा त्याच्या अंत्यविधीला त्याचं 7 महिन्याचं पोरग आणलं, म्हणून म्हटलं ना शिरच येत राहू का अंत्यविधी पाहण्याचा योग. म्हणून तुम्ही तरुण आहेत, तुम्ही गाणारे ऐका, आम्हाला तुमचं वाजवणं नको, आम्हाला तुम्ही पाहिजे. आम्हाला तुमचं वाजवणं नको. तुम्हाला आमच्या एखाद्या कीर्तनाला नाही पोहोचता आलं ना, खरंच पोहोचू नका. आदर्शवाद आदर्श असतो. वाल्मिक महाराज वस्तुस्थितीला नाकारता येत नसतं. अहो 2 व्हीलरवर फिरू नये हा आदर्शवाद आहे, 4 व्हीलर परवडत नाही. ह्या वस्तुस्थितीला काय करायचं? सुसाट आमची पोरं रात्री 12 वाजता 1 वाजता 70 किलोमीटर 80 किलोमीटर पाठीवर तो पकवाज मोटरसायकल घेऊन फिरतात महाराज. म्हणून या पोरांकडे गळ्याला धरून रडा वाटतं महाराज मला. पुन्हा तुम्हाला एक सांगतो, 2 भाकरी कमी खा, 2 कार्यक्रम कमी करा, पण स्वतःची काळजी घ्या बरं. आम्हाला तुमचं वाजवून नको, आम्हाला तुम्ही पाहिजे, तुम्ही पाहिजे. एक सहाय्य करू. संपत्ती अजून एकनाथ महाराज एखाद्या पकवाजाला तुम्ही वाजवता आलो, मी अपमान नाही केला कधी. थोडी कला कमी असेल पण आपला आहे ना तू. एखाद्या सिस्टीमवाल्याला नाही जमलं थोडंफार, हो आपला आहे ना तू. एखाद्या गायकाला थोडं कमी गाता आलं, आपला आहे ना तू. ह्यांना आपण नाही सांभाळायचं आणि त्यांनी आपल्याला नाही सांभाळायचं, तर कोणी कोणाला सांभाळायचं? ज्ञानोबा तुकोबाचा परिवार आहे परस्पराविषयी काय होता, परस्परे पडो म्हणून एका सहाय्य करू आणि आपण सगळे एका जागी येऊ आणि सुपंथ धरू. एक वारकरी संप्रदायाची दशा झाली, त्या दशातून संप्रदायाला दिशा देण्याचं कार्य करू. महाराज आम्हाला जगू द्या, करू निवांत, तसं म्हणू नका. कोण जाणू कैशी परी, कोण जाणू कैशी परी, काय पुढे पुढे उरी ठेविता. हो हे काम आपण नंतर करू. एकदा आळंदी 2 गुंठ्यात घर होऊ द्या. गांभीर्यानं बोलतोय, माझी 4 चाकी होऊ द्या.